गंगापूर धरणातून 2000 क्युसेस पाणी सोडण्यात आलेले आहे। सर्व नागरिकांना विनंती की आपली वाहने गंगा किनारी जे असतील त्यांनी पार्किंग मध्ये पार्क केलेले असतील त्यांनी बाहेर त्वरित काढून घ्यायचे आहे। थोड्याच वेळात गंगापूर धरणाच्या पाणी पातळी सोडल्यामुळे गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। तरी आपली वाहने व आपण सुरक्षित स्थळी जायचे आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी गोदाकाठ परिसरामध्ये नागरिकांना आवाहन करण्यात येते आहे, कारण गंगापूर धरणामधून आज सकाळपासूनच पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। साधारणपणे 2600 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सकाळपासून सुरू आहे। नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे गंगापूर धरण असेल किंवा इतर धरणामधून पाण्याचा जो विसर्ग आहे तो वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि म्हणूनच गोदाकाठ परिसरामधील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून केले जात आहे। पालिका प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन दल असेल, जीवरक्षक दल असेल, अग्निशामक विभाग या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। सर, किती पाणी या ठिकाणी आतापर्यंत सोडण्यात आले? आतापर्यंत 2000 क्युसेस पाणी सोडलेले गंगापूर धरणातून आणि त्याच्यानंतर वरती जे नदी नाले जे आहेत छोटे मोठे त्यांच्यातून बी पाणी येते आणि त्याच्यामुळे गोदावरी नदी पात्राची पाण्याची पातळी वाढते आणि बरेच बाहेरगावचे जे नागरिक आले त्यांना त्याची कल्पना नसते। त्यांनी बऱ्याच गाड्या पार्किंग केलेल्या होत्या, आम्ही दोर बांधून ठेवल्या। ते आल्यानंतर त्यांच्या गाड्या सुरक्षित आम्ही बाहेर काढून त्यांच्या ताब्यात दिल्या आणि नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की आपल्या गाड्या आपण सुरक्षित ठिकाणी पार्किंग करावे व आपण पण सुरक्षित स्थळी जावं, लहान मुलांना सांभाळावं आणि जे छोटे मोठे जे टपऱ्या आहेत त्यांना पण आम्ही विनंती करतोय की आपण पण इथलं आपण साहित्य काढून आपण सुरक्षित स्थळी घेऊन जावं। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं निश्चितपणे आवाहन करण्यात आलं आहे की नागरिकांनी या ठिकाणी वाहनं पार्क करू नये, लहान मुलं असतील किंवा भाविकांनी या परिसरामध्ये थांबू नये, कारण गोदाची पातळी जी आहे, पाण्याची पातळी जी आहे ती हळूहळू वाढते आहे। त्याचप्रमाणे या भागामध्ये अनेक लहान मोठे व्यावसायिक आहेत, छोटे मोठे व्यावसायिक या ठिकाणी व्यवसाय करत असतात। आज बुधवार देखील आहे, आठवडे बाजार या ठिकाणी भरत असतो, परंतु पालिका प्रशासनानं आवाहन केलेलं आहे की गोदाची पातळी जी आहे ती वाढत असल्यामुळे भाजी बाजार जो आहे, आठवडे बाजार जो आहे तो या भागामध्ये भरवू नये आणि म्हणूनच आपण इथे बघू शकतात की आठवडे बाजार या ठिकाणून हटवण्यात आलेला आहे। गोदावरीची पाण्याची पातळी ही हळूहळू वाढते आहे आणि नागरिकांना या भागातून दूर राहावं अशा पद्धतीचं आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं केलं जात आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।